बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी, बाप माझा वेदनाचा धनी, आई मायेचा सागर ही सत्य आहे कहाणी, पण दुर्लक्षित त्या बापाची ही व्यथा कुणी न जाणी। बाप नसतो कुणाच्या जानी मनी, बाप माझा वेदनाचा धनी। म्हणून प्रत्येक जण येतो महाराज, आई सांगून जातो, आई सांगून जातो। या ठिकाणी प्रथमतः मी तुम्हाला बाप सांगून जाईल महाराज। म्हणून तुम्ही बघा, आज या परिवाराला विचारा महाराज, बाप गेल्याचं काय दुःख असतं। कारण मला स्वतःला सुद्धा वडील नाही महाराज, 9 वर्ष झाली माझे वडील जाऊन, पण बाप गेल्यानंतर काय दुःख असतं ना हे मला माहिती। या परिवाराला विचारा, आज बाप गेल्याचं काय दुःख असतं। 4 दिवस झाले दिवाळी नावाचा सण होऊन गेला महाराज। आज बाबूराव तात्याला जर एखादा पदार्थ आवडत असेल, त्या पदार्थाचा नुसता घरामध्ये वास जरी आला तरी तासन तास ही रडणारी मंडळी महाराज। यांना विचारा, बाप गेल्याचं काय दुःख असतं। आज दादांना एखादा ड्रेस आवडत असेल, त्या ड्रेसचा नुसता कलर जरी बघितला तरी तासन तास रडणारी ही मंडळी महाराज। त्या कविता ताईला विचारा, बाप गेल्याचं काय दुःख असतं। त्यांच्या 2 मुलांना विचारा, बाप गेल्याचं काय दुःख असतं। त्या पत्नीला विचारा, बापा पतिदेव गेल्यानंतर काय दुःख असतं महाराज। म्हणून बाप गेल्यानंतर खूप मोठं दुःख असतं, मला माहिती महाराज। या परिवारालाही विचारा। म्हणून अर्ध्यावरती कोणाची माय जाऊ नये, अर्ध्यावरती कोणाचा बाप जाऊ नये, अर्ध्यावरती कोणाची मावशी जाऊ नये, काका जाऊ नये, बहीण जाऊ नये महाराज। कारण अर्ध्यावरती जर कोणी सोडून गेलं ना महाराज, जीवन असं आद्यंतर झाल्यासारखं वाटतं महाराज। पण मी तुम्हाला सांगून जाईल, बाप जीवनामध्ये खूप महत्वाचा आहे महाराज। हाय तोपर्यंत आई वडिलांची इतकी सेवा करा, इतकी सेवा करा। आज खरंच या परिवाराचा आदर्श घेण्याजोगतं आहे महाराज। विधी काल होऊन जरी गेला, पण आज त्यांच्या अंतःकरणामध्ये दादांविषयी श्रद्धा आहे, म्हणून आज एवढा मोठा सोहळा या ठिकाणी त्यांनी ठेवला महाराज। बापाचा जर सगळ्यात जास्त जीव जर कोणात असेल ना महाराज, तो आपल्या लेकीमध्ये असतो। आज कविता ताईला विचारा, त्या बापाचं किती प्रेम होतं, त्या कविता ताईला जाऊन विचारा महाराज। खूप अवघड असतं। म्हणून त्या ठिकाणी बाप जीवनामध्ये इतका महत्वाचा आहे, इतका महत्वाचा आहे। बापाचा सर्वात जीव जर जास्त कोणाचा असेल तर तो लेकीमध्ये असतो महाराज। इथे जेवढे बाप बसले महाराज, जेवढे वडील बसले ना, 5 मिनिटात कीर्तन संपन्न महाराज। बाहेर गेल्यानंतर फक्त प्रत्येकाने आपल्या आई वडिलांना, आपल्या त्या ठिकाणी मुलीला एक फोन लावायचा महाराज, फक्त एक फोन लावायचा आणि फक्त हॅलो म्हणा। तुमचा जर थोडा जरी आवाज कमी आला ना, तर तिकडून पोरगी विचारते, बाबा तुमचा आवाज कमी येतोय, काय झालं नेमकं? दादा काही म्हणला का? तुमचा घसा बसला का? तुम्ही आजारी आहे का? घरात काही किरकिरी झाली का? हे पहिलं विचारणारी जर कोण असेल ती आपली मुलगी महाराज। म्हणून तुम्ही बघा, त्या ठिकाणी बाप कधीच रडत नाही महाराज। 10 लाख कर्ज असू दे बापावर, पण बाप कधी रडत नाही महाराज। बाप एकाच दिवशी रडतो, कधी? ज्या दिवशी पोरीला पाहुणे पाहायला येतील त्या दिवशी बाप ढसा ढसा रडतो महाराज। देवापुढे जातो आणि देवाला म्हणतो, देवा आजपासून तुझ्या भरोश्यावर माझी पोरगी या पाहुण्याच्या दारात देतोय, या घरात देतोय। आजपासून तुझ्या भरोश्यावर माझ्या पुरीचं रक्षण तू करायचं। देवापुढे जाऊन ढसा ढसा रडतो महाराज बाप, ढसा ढसा रडतो। पाहुण्यांचा संध्याकाळी फोन येतो, पाटील पाटील तुमची मुलगी आम्हाला पसंत आहे, पुढच्या तयारीला लागा। हे शब्द ऐकल्यानंतर बापाच्या पायाखालची जमीन हादरते। बाप जोरा जोरात रडू लागतो महाराज, जोरा जोरात रडतो, ढसा ढसा रडतो। मग त्या ठिकाणी लग्नाच्या तयारीला लागतो। 2 महिन्यांनी लग्न माझ्या पुरीला, माझ्या पुरीचं 2 महिन्यांनी लग्न। माझं लेकरू, माझा काळजाचा तुकडा मला 2 महिन्यांनी सोडून जाणार आहे, 2 महिन्यांनी मला सोडून जाणार आहे। कोण विचारील मला बाबा गोळी घेतली का? कोण विचारील मला बाबा जेवण केलं का?
कोण विचारीन बाबा तुम्ही आजारी का? अशी बापाची व्यथा आहे महाराज. आपल्या लेकीवर खूप प्रेम करतो. लग्नाचा दिवस उजवतो महाराज. भांड्यावाल्यांच्या जाऊन पाया पडन, सावकाराच्या जाऊन पाया पडन, मंडपवाल्याच्या जाऊन पाया पडन. प्रत्येक जणाच्या जी जी वस्तू लागती प्रत्येक जणाच्या त्या ठिकाणी पाया जाऊन पडतो महाराज. 10 लाख कर्ज होते माझ्या अंगावर, पण पुरीचं लग्न अगदी थाटामाटात करतो, त्याला बाप म्हणतात महाराज. म्हणून ते दुःख इतकं मोठं दुःख असतं महाराज. बाप गेल्यानंतर ज्या दिवशी लग्नाचा दिवस येतो महाराज, लग्नाचा दिवस आल्यानंतर त्या ठिकाणी एका कोपऱ्यात जातो मंगल कार्यालयाच्या, रुमाल तोंडाला लावितो आणि ढसा 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 रडतो महाराज तो बाप. इतकं माय बापाचं त्या लेकीवर प्रेम असतं महाराज. जेवढा बाप प्रेम करतो तेवढी लेक सुद्धा त्या ठिकाणी माय सुद्धा लेकीवर खूप प्रेम करते महाराज. लेक जर कदाचित माहेराला आली, आता मला सांगा ना, कांदे बटाटे बाजरी ज्वारी देण्याची कुठं गोष्ट आहे का हो महाराज? पण तरी 1 किलो कांदे देईन, 1 किलो बटाटे देईन, थोडी ज्वारी देईन, थोडी बाजरी देईन. नातवंडाच्या हातात 30 रुपये देईन, 20 रुपये देईन. त्या 20-30 रुपयात त्या ठिकाणी कपडे येते नाही महाराज. पण त्या आईचं भोळं प्रेम असतं. 20-30 रुपये का होईना त्या ठिकाणी त्या लेकरांच्या हातात देईन महाराज. असंही मायेचं प्रेम असतं महाराज. म्हणून तुम्हाला सांगून जाईल, मायबाप जीवनामध्ये खूप महत्वाचे महाराज. ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा, ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा, ज्याला डोळे नाही त्याला डोळ्याची किंमत विचारा, आणि ज्याला मायबाप नाही ना त्याला मायबापाची किंमत विचारा महाराज. म्हणून जीवनामध्ये आई वडिलांची सेवा करा, दुसरं काही तुमच्या सोबत येणार नाही. आई वडिलांची सेवा करा, घर व्यवस्थित ठेवा, भावाभावामध्ये भांडणं करू नका महाराज. तुम्हाला जर देवच बघायचा असेल तर आपल्या भावामध्ये देव बघा. आमचे संत मंडळी सांगतात, देव आहे हृदय मंदिरी शोधून पाहिजे. आपल्या हृदयामध्येच देव आहे, पण तो आपल्याला कळत नाही महाराज. परमार्थ म्हणजे 100 ग्रंथ वाचून परमार्थ होत नसतो. अंतःकरणामध्ये चांगली श्रद्धा ठेवा दुसऱ्याविषयी. भावासगळं वाद करू नका, तोच खरा परमार्थ आहे महाराज. भावकी करत बसू नका. जी भावकी रामाच्या मागे गेली नाही, जी भावकी छत्रपतींच्या मागे गेली नाही, जी भावकी अर्जुनाच्या मागे गेली नाही, अशी भावकी तुमच्या आणि माझ्या मागे काय येणार आहे? म्हणून आपण थोरला असाल तर माफ करायला शिकलं पाहिजे, आणि लहान असेल तर सहन करायला शिकलं पाहिजे. आयुष्यात कधी घरात भांडणच होणार नाही. म्हणून माये बापाची सेवा करा. माझ्या पुंडलिक रायने काय केलं? माये बापे केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी, पुंडलिक काय गेले परब्रह्म उभं केलं महाराज. युगे 28 विटेवरी उभा साक्षात भगवान परमात्म्याला 28 युग त्या विटेवरती उभा केलं. कशाच्या बळावर? फक्त मायबापाच्या सेवेच्या बळावर. अशी मायबापाची सेवा करा. पण सध्याची स्थिती अशी झालेली आहे महाराज, लोक 40-40 हजाराचे कुत्रे पाळतील, त्यांना व्हेज नॉनव्हेज खायला देतील, त्यांना 200-200 रुपयाची बिस्किट खायला देतील, पण आपल्या मायबापाला कधी जीव लावती नाही महाराज. अशा घाणाड्या लोकांना माझं एकच सांगणं आहे, अरे कुत्र्याला किती जीव लावा, कुत्रा चावल्याशिवाय राहत नाही, आणि मायबापाला फेकून भाकर मारा, आशीर्वाद दिल्याशिवाय मरत नाही. ती मायबापाची जाते महाराज. म्हणून अशा प्रकारे मायबाप खूप महत्वाचे महाराज, जीवनामध्ये खूप महत्वाचे. अशा प्रकारे मायबापाची सेवा तुम्ही करा. या परिवाराचा आदर्श घ्या महाराज. अगदी आपल्या दादांची सेवा, बाबूराव दादा असतील, त्यांची अगदी व्यवस्थितपणे त्या ठिकाणी शेवटपर्यंत त्यांनी सेवा केली. असा या परिवाराचा आदर्श घ्या. जशी मला योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराज, सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज, स्वामी सजानंद भारती महाराज, आपले गुरुवारे सर्वांचे श्रद्धास्थान असणारे स्वामी चैतन्यगिरी बाबांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. माऊली महाविष्णू ज्ञानोबराय, जगद्गुरु तुकोबराय, हे सर्व गुणीजन कलाकार मंडळी, तुम्ही श्रोतेजन मायबाप मंडळी, सिस्टीमवाले, विनेकरी बाबा असेल, पक्वाजे, गायक, वादक, सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो आणि माझ्या सुंदर असे सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय.